वेलकम टू द गाईज अवर न्यू ब्लॉग. आजचा हा ब्लॉग कशाचा? तर आजचा हा ब्लॉग होणार आहे तिरंगा रॅलींचा. तिरंगा रॅलीचा जो उत्साह होता तो मुलामध्ये खरोखर दिसत होता. तिरंगा रॅलीच्या निमित्ताने त्यांना गावातून फेरफटका मारायला मिळणार होता. सोबतच खरं तर तिरंगा रॅलीतून त्यांना देशाविषयी जो स्वाभिमान आणि देशाविषयीचे प्रेम आणि देशाविषयीची कळवळ याच्यातून मिळणार होती. सोबतच शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये तो आनंदसुद्धा दिसून येत होता. आणि या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आणि लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणं होतं. आणि सोबतच हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रभर विविध राजकीय पक्ष, शाळा आणि संस्थांकडून भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन केले जात होते. सोबतच आम्ही सुद्धा तिरंगा रॅलीचं आयोजन केलं. ज्यामध्ये तरुण असेल, विद्यार्थी असेल आणि सोबतच आमचे शिक्षकवृंद असेल, जे मोठ्या प्रमाणे या अभियानासोबत जुळले. याच्या मागचं जर आपण वैशिष्ट्य इथे पाहायला गेलो तर नागरिकांमध्ये, सोबत विद्यार्थ्यांमध्ये आणि राष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये राष्ट्रप्रेम वाढवणे आणि घरोघरी राष्ट्रजोड ध्वज फडकवण्यास प्रोत्साहित करणे हा मुख्य उद्देश याच्या मागचा आमचा सर्वांचा होता. खरं तर आमचा आता फेरफटका मारून झाला होता आणि पुन्हा रॅली तशी आमच्या शाळेमध्ये पोहोचली. शाळेमध्ये पोहोचल्याच्या नंतर त्यांना पुन्हा त्यांच्या समोरच्या कार्यासाठी आम्ही त्यांना एका लाईनमध्ये उभे केले, जे की त्यांच्याकडून आम्ही 15 ऑगस्टची रिहर्सल म्हणून पी करून घेणार होतो. सोबतच सर्व विद्यार्थ्यांना लेझिमसुद्धा आम्ही तिथे खेळायला सांगितले, जेणेकरून उद्याचा जो स्वातंत्र्य दिवसाचा कार्यक्रम आहे तो तिथे प्रमुख पाहुण्यांसमोर किंवा गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीसमोर भरगच्च वाटेल व त्यांनासुद्धा विद्यार्थ्यांच्यामधला कलागुण पाहून आनंदसुद्धा होईल. नक्कीच हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. सोबतच चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ बघा. थँक्यू फॉर वॉचिंग.